पालघर जिले के वाड़ा तालुका में भारतीय शेतकरी कामगार पक्ष द्वारा वाड़ा तालुका के कार्यकर्ताओं के लिए प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था। इस दौरान माननीय विवेक पाटिल, ठाणे एवं पालघर जिला शेकापक्ष के नेता तथा संपर्क सचिव राजेंद्र कोरडे, वाड़ा तालुका सचिव सचिन मुकने, सह सचिव बारकू खरपड़े, तालुका खजिनदार हेमंत भुजाड़ा आदि गणमान्य सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। शेकापक्ष के कार्यकर्ताओं को एक सक्षम कार्यकर्ता बनाने के उद्देश्य से इस कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था, जिसका उद्घाटन माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। इस दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि गांव के कोने कोने में जाकर सभी स्थानीय लोगों की समस्या सुलझाने का काम शेकापक्ष द्वारा किया जाता है और इसलिए एक सक्षम कार्यकर्ता होना जरूरी है। वाड़ा तालुका अंतर्गत कार्यकर्ताओं के विचारों को सक्षम बनाने के लिए इस शिविर का आयोजन किया गया है, ऐसी भावनाएं माननीय विवेक पाटिल ने जाहिर की। आज राजकीय पक्षांचा तोटा नाहीये, पण राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे कशासाठी, त्यांची जबाबदारी काय, त्यांची कर्तव्य काय, ही ना त्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, ना त्या पक्षाच्या पुढाऱ्यांना माहिती आहे, ना त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे। आणि अशा एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वाड़ा तालुका चिटणीस आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे। शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातल्या माणसांचं काम करणारा पक्ष आहे, पण बदलत्या परिस्थितीमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल करत असताना मूळ जो आपला ढाचा आहे तो मूळ ढाचा आणि मूळ विचाराशी कुठेही फारकत न घेता कार्यकर्त्यांनी कामामध्ये बदल करायला हवेत। कार्यकर्त्यांना बदल जेव्हा म्हणतो तेव्हा कार्यकर्त्यांना गतिशील होणं आजच्या परिस्थितीमध्ये फार गरजेचं झालेलं आहे। कारण आपण बघतो राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये राजकीय पक्षांना सतत जागृत असलं पाहिजे, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सतत जागृत असला पाहिजे। ज्या घटना ह्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि जगामध्ये घडतात त्या घटनाशी आपला काय संबंध आहे याचा विचार करण्याची वैचारिक ताकद आपल्या कार्यकर्त्यामध्ये निश्चितपणे आली पाहिजे। किती मोठ्या घटना घडतात आपण वाचतो, ऐकतो, सोडून देतो, असं होता कामा नये। कार्यकर्त्यानं त्याच्या पाठीमागे आपण जनमानसामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। जनमानसामध्ये जेव्हा आपण ती भूमिका स्पष्ट करू त्यावेळेस लोकांचं लोकमत आपल्या बाजूला होतं।